मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात यापुढची सुनावणी होणार 7 डिसेंबरला। आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची सवलत मर्यादा 6 लाख रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राज्य सरकार सुरू करणार। येत्या 2 वर्षात राज्यातल्या 29,000 गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी राज्य सरकार करणार 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। नाशिकमध्ये परिस्थितीत सुधारणा, बस सेवा अंशतः सुरू, मात्र इंटरनेट सेवा अद्यापही बंद। ISIच्या 2 हस्तकांना गुजरात पोलिसांनी कच्छमधून केली अटक। भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला अमेरिकेनं व्यक्त केला पाठिंबा, पाकिस्तानला खडसावलं। अणुपुरवठादार गटाचं सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी मदत करणार। पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटनांमधले घनिष्ठ संबंध हा संपूर्ण जगासाठी धोका, भारताचं प्रतिपादन। महिला सुरक्षेला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य, विविध योजना लवकरच आणणार, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी। पंपोर चकमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा 3ऱ्या फेरीत प्रवेश। आणि 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आज भारताचा सामना ब्राझीलशी।